वर्ष उलटले तरी अटक नाही. शिवपुतळा विटंबना प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा. प्राजक्त तनपुरे. प्रशासनाने कोणाचाही दबाव न बाळगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ जेरबंद करावे. पोलिसांवर कोणत्याही संघटना किंवा पक्षाचा दबाव असेल झिडकारून कठोर कारवाई करावी. अख्खा महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभा राहील असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभर उत्सव साजरा होत असताना राहुरी शहरात सर्व पक्षीयांच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 26 मार्च 2025 रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. या घटनेला वर्ष होत आलं आहे तरी आरोपींना अटक करण्यात आली नाही. पोलिसांना अपयश आलेलं आहे असा आरोप करण्यात आला आणि याच निषेधार्थ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात शिवजयंती साजरी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या प्रसंगी पत्रकार राजेंद्र वाडेकर, मच्छिंद्र गुंड, प्रकाश पारख यांनी मनोगत व्यक्त करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. निश्चितपणे उभ्या महाराष्ट्राला मान शर्मिनं जर अशी घटना तर आमच्या राहुरी शहरामध्ये वर्षभरापूर्वी घडली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळं फासलं गेलं, खरं तर त्यांच्या विचाराला काळं फासण्याची कृती होती. आणि हे पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश आहे की 1 वर्ष होऊन देखील अजूनपणे काहीच तपासामध्ये प्रगती होत नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणतीही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मोठी नाही आणि त्यांचा अवमान होत असताना जर पोलीस प्रशासनाकडून अजून काहीच तपासामध्ये गती होत नसेल तर खरं आपल्या सर्वांची खाली मान शर्मिनं खाली जाण्यासारखी घटना आहे.